नमस्कार. माझं नाव ज्ञानया देशपांडे. मी इयत्ता 5वी मध्ये आहे. माझ्या शाळेचे नाव साने गुरुजी माध्यमिक विद्यामंदिर आहे. अ, हरिओम. समर्थ श्रीरामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकातील 6व्या श्लोकावर मी आज स्वाध्याय सादर करत आहे. आधी आजचा श्लोक बघूया. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांद्वारे मानवी मन काय करू शकते, कोठे ते गडबड करू शकते किंवा कोठे ते चांगले वागण्यासाठी तयार होऊ शकते, या सर्व लहान मोठ्या गोष्टी समजून सांगितल्या आहेत. श्रीमद भगवद्गीतेत सुद्धा अर्जुन भगवान श्रीकृष्णांसमोर आपल्या मनात चाललेल्या द्वंद्व म्हणजे वर खाली होणाऱ्या आणि निराशा आणणाऱ्या विचारांना कसं कंट्रोल करायचं याबद्दल मार्गदर्शन घेतात. गीतेत अर्जुनाच्या रूपाने आणि मनाच्या श्लोकांद्वारे एकूणच सगळ्या समाजाच्या मनोभावाबद्दल भगवंत आणि संत योग्य मार्गदर्शन करत असतात. समर्थांनी मनाच्या श्लोकात गीतेप्रमाणे सतत सर्व काळात सूट होतील असे युनिव्हर्सल सत्य सांगितले आहे. तसेच हे दोन्ही ग्रंथ प्रत्येक वयोगटात प्रत्येकाला त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार कामाला येतात. आता आपण एक एक ओळीचा अर्थ बघूया. पहिली ओळ आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी. या श्लोकाची एक खास गोष्ट आहे. श्लोकाच्या प्रत्येक ओळीची सुरुवात नको रे मना अशी केली आहे. पण काही मोठी गडबड करण्याच्या तयारीत असू तर आई आपल्याला आधी नको रे बाबा असलं काही करूस असे समजावते. तसं समर्थ आपल्याला नको रे मना म्हणून मनाला थेट उपदेश देऊन सावधान करतात. समर्थ म्हणतात, क्रोध म्हणजे राग हा खेदकारी आहे. खेद वाटणे म्हणजे वाईट किंवा अप्रिय वाटणे. चिडल्यानंतर राग आल्यावर कधीच कुणाला बरे वाटत नसते. तरीही आपसूक राग असतोच. कुठून येतो? तर मी म्हणजे देह आहे असं ज्याला वाटतं ना, फक्त त्यालाच क्रोध म्हणजे राग येतो. त्यासोबत काम, लोभ, मद, मोह, मत्सर हेही येतात. या इश या इ इष्टम या ईड म्हणजे या षड म्हणजे 6 रिपुंचा म्हणजे शत्रूंचा आपल्याला प्रत्येकाला खूप त्रास होतो. जसे जसे मोठे होतो तसा तसा त्रास भयंकर वाढतो. क्रोधाला अग्नी म्हणजे फायर म्हटलं आहे. क्रोधाग्नी असा शब्द वापरला म्हणजे क्रोध अक्षरशः माणसाची शांती आग लावण्यासारखी भस्म करतो आणि नंतर त्याच्या शरीराला पण पोखरून टाकतो. भगवद्गीतेत म्हटले आहे, कामः एषः क्रोधः एषः रजोगुण समुद्भव. काम व क्रोध हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत. लोभ, मद, मोह, मत्सर हे या काम क्रोधाचे भावंड आहेत. या असुरी शक्ती आहेत. त्यामुळे राक्षस बनण्याचे बेस मटेरियल हे षडरिपू आहेत. पण आपण तर मनुष्य आहोत. मग आपल्याला राक्षस बनणाऱ्या या वाईट, अप्रिय, खेदकारी काम, क्रोध यांना आपण सरेंडर का करायचं असा प्रश्न पडतो. कारण आत्ताच्या काळात कलियुगात माणसाने मन खालच्या दिशेने काम करतो. सत्य, रज, तम असे 3 गुण आपल्या स्वभावाला प्रकृतीला बनवतात. पैकी आजच्या काळात सात्विक प्रवृत्ती फारच कमी आढळते. सर्वत्र रजोगुणी तमोगुणी प्रवृत्ती स्वभावाला दिसून येते.
मग सगळ्यात राहायचं म्हणून आपणही सात्विकता विसरून कसेही वागतो व मनासारखे जगू म्हणत काहीही करत जातो. घसरगुंडीवरून खाली घसरायला काही वेळ लागत नाही, पण चढायला वेळ लागतो. तसे कसेही वागायला, काही विशेष वेगळे करायला लागत नाही. म्हणूनच म्हणतात, राक्षस बनना आसान है, पर क्या इंसान बने रहना इतना मुश्किल है. आपल्याला तर देवाच्या, संतांच्या मार्गाने जाऊन चांगले बनायचे आहे, ज्यामुळे आपल्यासारख्या चांगल्या सात्विक लोकांना तर विशेष काळजी घ्यायची आहे. या श्लोकाची दुसरी ओळ सुद्धा सोबतच बघूया. नको रे मना कामना ना विकारी. काम म्हणजे पूर्ण व्हायला हव्या अशा इच्छांची रांग. याला वासना पण म्हणतात. वासना म्हणजे खरे तर ज्यात वास करायला नको, म्हणजे ज्या वृत्तीत राहू नये अशा गोष्टी. काम हा नाना म्हणजे विकारी घडतो, चुकीच्या गोष्टी घडवतो. क्रोधाच्या बिल्डिंगच्या बेसमेंटला खूप कामना भरलेल्या असतात, पण क्रोधाच्या अशा जळत्या ठिकाणी आत अ, आतल्या आत्मा आणि देहालाही राहावेसे वाटत नाही. पण ही आग विझवायची कशी हे सहसा माणूस विसरून गेलेला आहे. पुढच्या 2 ओळी एकत्रित बघूया. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात, काम क्रोधाचा लोभ नावाचा हा भावंड सुद्धा दूरच ठेवायला हवा. तसेच मत्सर आणि दंभ यांनी भरून राहू नकोस. लोभ म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण लस्ट किंवा ग्रीड ग्रोड ग्रीड किंवा टेम्पटेशन म्हणतो. तो अवगुण सगळ्या ॲड्समध्ये दाखवतात ना. ही गोष्ट तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला छान वाटेल. आयुष्यात सुख हवं असेल तर इथेच घर घ्या. ही ही गाडी घ्या. हे घेतलं म्हणजे लक्झरी. असे खाल्ले की जिभेला यम्मी लागेल. हे ड्रिंकने तुफानी करावंसं वाटेल. अमुक क्रीम लावली की लोकांना तुम्ही आवडणारे व्हाल. अशा अनेक गोष्टी सतत तुमच्या सतत तुमच्या आपल्या मनात लोभ निर्माण करण्यासाठी ट्रिगर करतात. अनेक अनेक डिजिटल गेम्स, फेक ॲप्सला फेक ॲप्सला हवा सुटली हो. हाव सुटली की आपल्याला उल्लू बनवायला तयारच असतात. मला हे हवं, ते हवं आणि इतरांकडे अजून जे काही मला भारी वाटेल ते सगळं हवंच हवं. हा झाला लोभ. आणि ते फुकट किंवा कमी पैशात मिळाले तर अजूनच छान. मला मिळालं राहिलं पाहिजे, संपलं नाही पाहिजे आणि मजा मिळत राहावी असे वाटते. तो लोभ, या लोभावर दुसऱ्याकडे असलेलं किंवा त्याच्याही भारी गोष्ट आपल्याला हवी असा मत्सर किंवा माझ्याकडेच सगळं बेस्ट व्हावं, इतरांचं नाही, असा दंभिकार स्वभाव माणसाला जड बनवतो. मनाने आणि त्याला बुद्धीला जाड्य म्हणजे हेवीनेस येतो. सर्व ॲड इंडस्ट्री या भीतीचं, लोभाचं, मत्सराचं मार्केटिंग करून आपल्याला मूर्ख बनवतो. उसकी उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे, ही ॲड आपण बघतोच ना. तसेच सतत टीव्ही, सोशल मीडिया आपल्याला दाखवतो. आपल्याला आपल्यातल्या शॉपर्सने स्टॉप न घेता सतत विकत घेत जावं, ही कलियुगी विचारसरणी खूप घातक आहे. आपण खूप लकी आहोत सगळे की स्वरूपयोगमध्ये आपण जगाच्या उलट सेवा, शांती देण्याची प्रवृत्ती, समाधान असे सद्गुण शिकतो. आदरणीय स्वामीजींनी आदरणीय स्वामीजी सगळे उत्तराधिकारी आपल्याला सतत बरोबर ट्रॅकवर ठेवतात. आपल्याला भगवद्गीता
मनाचे श्लोक, राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यावर स्वाध्याय केल्याने आपण या श्लोकाची जे षड्रिपू बघितले त्यावर विवेकबुद्धीने स्वतःला चांगले ठेवू शकतो. आपण या चांगल्या परिवारात एकमेकांना चांगले सद्गुणांनी पूर्ण व्हायला मदत करू शकतो. संत स्वामींनी आखून दिलेल्या उत्तम मार्गावर त्यांच्या कृपा आशीर्वादाने राहण्यासाठी आपल्याला बळ मिळेल या शुभेच्छा देऊन मी माझा स्वाध्याय स्वामीजींच्या चरणी अर्पण करते. हरिओम तत्सत. ओम हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. ज्ञानिया, एवढा मोठा स्वाध्याय किती छान केलास. आणि अवघड आहे परत. हे मनाचे श्लोक दिसतात सोपे, पण मनाचे श्लोक भयंकर अवघड आहेत. ते काही अजिबात सोपे नाहीयेत. एक ना छान, मी आता आपल्याकडे वेळ खरं तर थोडा आपण उशिराही सुरू झाला आज केंद्र काही टेक्निकॅलिटीजमुळे. पण एक तुला मी प्रश्न विचारू का? बघा, नको रे मना क्रोध हा खेदकारी, अशी सुरुवात आहे की नाही श्लोकाची. मग हा क्रोध वाईटच आहे का ग सारखा? तुला काय वाटतं? हो, वाईट आहे क्रोध. मग ते टीचर्स आपल्यावरती जरा चिडतात. म्हणजे आता आमच्यावर कोणी टीचर चढ चिडत नाही सध्या, पण तुमच्यावर चिडत असणारे. मग ते चुकीचं आहे का? किंवा आई पण चिडतेच की नाही, आई बाबाही ओरडतात. म्हणजे आता आपल्याला मग ते क्रोधच झाला की मग तो का वाईट का क्रोध का? काय काय करायचं? नको ओरडायला, म्हणजे आपल्याला वाटतं नको ओरडायला, हे बरोबरच आहे, पण तरी मग काय क्रोधाचं काय करायचं? ते आपल्यावर चांगले गुण आपल्यावर चांगले गुण आपल्यावर चांगले गुण व्हावे, आपण चांगलं वागावं म्हणून ते आपल्याला रागवतात. पण मग तो क्रोध खेदकारी झाला का? नाही. नाही. मग समर्थ असं का म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी? की लहान मुलांनी क्रोध करायचं नाही किंवा मोठ्या व्यक्तींनी म्हणजे वाईट वाईट कोणासोबत करू नये किंवा दुसऱ्यांसोबत कोणी कोणाला वाईट बोलू नये किंवा वाईट करू नये म्हणून त्यांनी असं दिलं. म्हणून तसं दिलंय. बरं बरं, ठीक आहे. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, पण हे छान आहे, थोडंसं विचार करण्यासारखं आहे. म्हणजे आयडियली आपण असं घ्यावं ना की मोठ्यांनी लहानांना ओरडू नये कधीच, विच इज व्हेरी नाईस. हो की नाही? आणि लहानांना पाहिजे तेव्हा पाहिजे तसं वागू द्यावं, पण असं होत नाही. सो मजा याची अशी आहे, थोडंसं लक्षात घ्यायचं, एकच आणि पहिलंच, म्हणजे बाकी बरेच आलेत त्याच्यामध्ये जे षड्रिपू याला धरून तो श्लोक आहे तो, तर नको रे मना क्रोध हा खेदकारी. म्हणजे हा जो काही क्रोध आहे ज्याच्यामधनं एखाद्याचं वाईट होईल किंवा कुठली तरी चुकीची गोष्ट निर्माण होईल, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला आपण ऍब्सोल्युटली अवेअर नाही होत आणि असं होऊन मनामध्ये एकदम प्रचंड राग निर्माण होऊन, म्हणजे क्रोध, राग थोडासा वेगळा वापरला होता, पण क्रोध निर्माण होऊन काहीतरी हातातून आपल्या भलतसलत होऊन बसतो आणि मग आपल्याला समजतं अशा पद्धतीचा क्रोध जो आहे तो खेदकारी आहे. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आई जेव्हा आपल्याला ओरडते किंवा एखादी चांगली गोष्ट आपण करावी आणि ती होत नसेल म्हणून कोणतरी मोठे आपल्याला सांगतात, टीचर्स आपल्याला काही सांगतात, कधी चिडून सांगतात, बरेचदा प्रेमाने सांगतात, पण जेव्हा केव्हा हे सांगतात तेव्हा ते आपल्या हिताचं असतं. त्यामुळे जे जे आपल्या हिताचं आहे, जे आपल्याला कळतही असतं, त्याच्यासाठी म्हणून केलेला जो क्रोध असतो तो काही खेदकारी नसतो. त्यामधनं कधी दुःख निर्माण होत नाही, त्यामधनं चुकीची गोष्ट कधी निर्माण होत नाही, असं समर्थ म्हणतात. पण इट इज अ व्हेरी फाईन लाईन. नेहमी आपल्याला असेस करत राहायला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि एक त्यातनं सिंपल गोष्ट लक्षात घे की आता ऑपरेशन सिंदूर सारखं एक मोठं ऑपरेशन घडलं की नाही, एवढं मोठं हे युद्ध, म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती ते झालं, तर त्याच्यामध्ये जर आपल्या सोल्जर्सनी, आपल्या लिडरशिपनी जर क्रोध दाखवला नसता आपल्या राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी, तर आपल्या राष्ट्रावरती किती मोठा विचित्र प्रसंग निर्माण झाला असता, आपलं किती नुकसान झालं असतं. ऑलरेडी त्या पहलगाममध्ये इतक्या लोकांची हत्या करण्यात आली होती आणि तसंच अजून बराच नरसंहार आपल्या लोकांचा झाला असता शत्रू राष्ट्राकडनं, या शत्रू प्रवृत्तींकडनं. म्हणून त्या ठिकाणी क्रोध असणं फार महत्वाचं होतं. त्यामुळे जेव्हा श्रीरामांना रावणाशी युद्ध करायचं होतं त्याच्यासाठी परशुरामांनी त्यांचा क्रोध श्रीराम बाप्पाला दिला होता. त्या ठिकाणी तो अत्यंत गरजेचा होता, पण तो वेगळ्या पद्धतीने श्रीरामांनी वापरला. ते कधीतरी आपण सावकाश बघूयात, पण असं लक्षात घ्यायचं. त्यामुळे नको रे मना क्रोध हा खेदकारी असं म्हटल्यानंतर ज्याच्यामधनं अहित घडेल, कुठली तरी चुकीची गोष्ट घडेल,
अशा ठिकाणी माणसाने स्वतः विसरू नये, अवेअरनेस सोडू नये, प्रसंगावधान असं त्याला म्हटलं तर सोडू नये. असा तो क्रोध खेदकारी असतो जर असं घडलं तर. ओके, पण छान, खूपच आहे याच्यामध्ये. खरं 2 भागांमध्ये केला पाहिजे स्वाध्याय. व्हेरी नाईस. ओके, असंच करत जा पण. छान छान.